इतके वेडे आहात। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यात काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे, मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी गडावर आपण आहोत आणि माझ्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आहेत। काय भावना आहेत नेमकं? आता शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या काही 2 दिवस आधी तुम्ही या ठिकाणी आलात, शिवाजी महाराजांचं जन्मस्थळाचं दर्शन घेतले, शिवाई मातेचं दर्शन घेतले, काय भावना आहेत तुमची? नाही, मी कामानिमित्त पुण्याला भेटायला आणि शिवजयंती मी सुद्धा 19 तारखेला बोलत आम्ही बीडमध्ये आम्ही साजरी केली। शिवनेरी गडाचं इथं काळानंतर आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज आवर्जून इथं आलेलो आणि नवीन सुरुवात या माध्यमातून। नक्कीच तुमची आणि अजितदादांची भेट झाली, अनेकांच्या भुवया उंचावल्यात। खरं तर तोच मूळ प्रश्न होता की अजितदादांना तुम्ही नेमकं कुठल्या कारणाने भेटले? कारण अजितदादांना सुद्धा हा प्रश्न छेडल्यानंतर ते म्हटले की आमचा पाणी प्रश्न होता, तुमच्या भागातला पाणी प्रश्न होता, नेमकं काय सांगा? याच्या आधी अजितदादांना भरपूर भेटलेलं आहे, मंत्रालयात भेटलेलं बैठकीत। मूळ विषय आमच्या बीड नगरपालिकेचा शहराची लोकसंख्या आहे, 3 लाख लोकसंख्या आहे आणि योजना तयार असून सुद्धा आज 20 दिवसाला तिथं पाणी येतं। या संदर्भात मी DPDCमध्ये हा विषय मांडल्यानंतर दादांनी तिथं आश्वासन दिलं होतं की लवकर आपण हा प्रश्न मार्गी लावू। त्या संदर्भात मंत्रालयात सुद्धा बैठक झाली होती, प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या, पण काहीतरी प्रशासनाकडून मागं पुढे होत असल्यामुळे परत आवर्जून दादांची भेट घेतली। दादांच्या बोलण्याला आणि दादांनी एक शब्द दिला की ते कामाला वेग येतो आणि लवकर भेटायचं कारण हेच आहे की आता उन्हाळा चालू होतो आणि मुबलक पाणी असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येतं। त्याच्याकडे राजकीय मुद्दा म्हणून देखील पाहिलं जाते। कदाचित तुम्ही अजितदादांबरोबर जाता की काय असाही काहींच्या मनात प्रश्न आहे, त्याबद्दल स्पष्ट बोललेलं बरं आहे। तर बघा, मी कधी भूमिका घेतली, रांगेदादा पाटलांना सुद्धा भेटायला गेलो दिवसात, आज सुद्धा दादांना भेटायला आलो जुन्नरमध्ये। आज काही गुप्त असं ठिकाणी भेटू नये जिथं त्यांचा शासकीय कार्यक्रम होता, त्या बाजूला मार्केट कमिटीचं ऑफिस होतं आणि जेव्हा मी महाराष्ट्रात त्यांचं लोकेशन त्यांचं ऑफिस करून घेत होतो तर मला असं कळलं की जुन्नरमध्ये त्यांचा कार्यक्रम। इकडचे जे माझे आमदार आहेत अतुलजी बेनके, ते माझे एकदम जवळचे मित्र आहे। मी त्यांना फोन केला की माझं असं काम आहे, तिथं गडबडीमध्ये भेट होईल का? ते म्हणले हो तुमची भेट होईल, म्हणून मी आलो। नक्कीच ही राजकीय भेट नक्कीच नाही असं तुम्ही स्पष्ट केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान या ठिकाणी आहे, इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते। नेमकं काय संदेश घेऊन जाल तुम्ही तुमच्या भागात? बघा, आज दर्शन घेतलं, पूर्ण पायऱ्यांनी आज मी वरपर्यंत केलं आणि पूर्ण जात असताना 1 तासामध्ये खाली पायऱ्या चढून मी खाली आलो। म्हणजे चढताना जी महाराजांचं दर्शन घ्यायला होतं, चढतानाच पायरीचं पाऊल चढतानाच ती ऊर्जा मला भेटली आणि सातत्याने दर्शन घेतल्यामुळं आता भविष्य काळामध्ये ही ऊर्जा कायमस्वरूपी माझ्यासोबत। नक्कीच आपण या ठिकाणी आलात, आपलं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। ही काही राजकीय भेट नव्हती। अजितदादा आणि म्हणजे विरोधी पक्षात जरी आम्ही असलो, ते सत्ताधारी पक्षात असले तरी कामानिमित्त आपण भेटतच राहत असतो, असंही अजितदादांनी स्वतः देखील स्पष्ट केलेलं आहे आणि आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील तेच स्पष्ट केलंय। कॅमेरामन नीरज, मी किरण वाजगे, आपला आवाज, नारायणगाव, जुन्नर।